नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये संध्याकाळी आता सावली तिची बेडरूम आवरत असते, तर तेवढ्यात पाठीमागून सारंग तिथे येतो. सारंगला बघून आता सावली डचकते. हसतच सारंग म्हणतो की अगं सावली, एवढी डचकायला काय झालं ग? मी आत्ताच आलोय. तेव्हा आता सावली म्हणते की पण एवढा उशीर का लावला तुम्ही? तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं, आमच्या ऑफिसमध्ये ना एक नवीन CA येणार आहेत, तेव्हा त्यांची रूम सजवत होतो मी. तेव्हा आता सावली म्हणते CA आणि नवीन? सारंग म्हणतो हो. सारंग म्हणतो की तुला कुठे जागा हवी आहे सावली? तेव्हा आता सावली सारंगच्या समोर उभा राहते आणि सावली म्हणते की तुमची पोस्ट कोणती आहे हो? तेव्हा सारंग म्हणतो CEO. तर सावली म्हणते की त्यांना सांगा, सारंग मेंदळे सर आहेत ना ते CEO, त्यांना सांगा की माझी खुर्ची सारंग सरांच्या केबिनमध्येच ठेवा. शेजारी छोटासा टेबल लावला तरी चालेल, मी त्यांच्याच केबिनमध्ये बसणार आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुमचा सल्ला न घेता तुम्हाला पाहिजे तसंच केलंय त्यांनी. ते ऐकताच सावली उठते आणि म्हणते काय? सारंग म्हणतो हो. आणि पटकन आता हसतच सारंगचे गालगुच्चे धरत सावली म्हणते की म्हणजे आपण एकत्र राहणार? वा सारंग सर. तर सावलीकडे बघत सारंग म्हणतो की आपण एकत्रच राहणार सावली. आणि हसतच सारंग म्हणतो की आपण आता केबिनमध्ये एकत्र राहून प्रेमसुद्धा करू. तर आता सावली म्हणते की गप्पा बसा, आपण ना कंपनीमध्ये फक्त काम करायचं, हे असले चाळे मी चालू देणार नाही. आता सावली खाली बसते आणि म्हणते की ऐश्वर्या वहिनी आता माझ्यामुळे कंपनीत काम करू शकणार नाही, याचं मला वाईट वाटतं. तेव्हा सारंग म्हणतो की सावली, अगं तुझ्यामुळे काहीच नाही झालं ग. तेव्हा तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. ऐश्वर्याची चूक होती, तिचे कर्म होते आणि कर्माने तिला शिक्षा दिली, बस. सारंग म्हणतो की वाईट मला एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आपल्या घरातली व्यक्ती, एवढ्या जवळची व्यक्ती, तसंच सावली मी देखील या कंपनीचा ओनर आहे, तशीच ती देखील आहे. आणि जसं मला खायला मिळत होतं तसं तिलासुद्धा खायला मिळत होतं. आणि जर तिला पोस्ट हवी होती तर तिने मला सांगायचं, मी स्वतःहून CEOची पोस्ट तिला दिली असती. आता सारंग म्हणतो की सावली मला भूक लागली. सावली म्हणते की मला वाटलं माझ्या डोळ्यात बघून तुमचं पोट भरलं असेल, विसरलेच आहो मी, लवकर लगेच स्वयंपाक करते मी. आणि इकडे राजकुमार त्याच्या बेडरूममध्ये आता त्याच्या शर्टचे बटन लावत असतो, तर तेवढ्यात अमृता राजकुमारला चहा घेऊन येते. राजकुमार म्हणतो ठेव तिथे, मी जरा काम करतोय. तेव्हा आता अमृता म्हणते हे सुद्धा जमणार आहे का तुम्हाला? राजकुमार म्हणतो अरे एका मिनिटात गाडी रिपेअर करतो, हे काय काम आहे माझ्यासाठी? आणि अमृता म्हणते दाखवा, मी लावते. आणि अमृता आता राजकुमारच्या शर्टचे बटन लावते. राजकुमार आरशातून आता अमृताकडे बघू लागतो. आता राजकुमार म्हणतो की अमृता, माझ्यासाठी हे असं करायची काहीच गरज नाही. आणि मी तुला किती वेळा सांगितलं, अगं पदोपदी मी तुझा अपमान केला आहे अमृता. अमृता म्हणते की हे बघा, पाठीमागचं सगळं विसरून जा. राजकुमार म्हणतो की एवढं सोपं असतं का विसरणं? आणि तू सुद्धा विसरली नसशील. अमृता म्हणते मी सुद्धा विसरले नाही, पण जे काही झालं ना ते वाईट झालंय. आणि अशी वेळ कुठल्याच बाईच्या आयुष्यात येऊ नये असे अमृता राजकुमारला सांगते. आणि अमृता म्हणते की जाऊ द्या, तुम्हाला आता याचा पश्चाताप होतो ना, मग झालं तर आता पाठीमागचं सगळं काही सोडून द्या. आता अमृता म्हणते की तुम्ही योग्य मार्गावर आलात, तेव्हा मी तुमचा रागराग आणि तिरस्कार का करेल बरं, तुम्हीच सांगा. राजकुमार म्हणतो की मला ना आता माझीच लाज वाटते. एवढ्या दिवस या घरातील मी मोठा मुलगा होतो, पण मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही, घरातल्या माणसासाठी काही करू शकलो नाही आणि एकदम नालायक मुलगा निघालो. अमृता म्हणते की अहो असं काय बोलता, आज तुम्ही जे काही केलं ते आपल्या घरासाठीच होतं. अमृता म्हणते की ऐश्वर्याचे सगळे कटकारस्थानं बाहेर काढताना तुम्ही हे देखील सांगितलं की यात तुमचा सुद्धा हात होता आणि तुमचा सुद्धा दोष होता. आणि लगेच आता अमृता म्हणते की अगोदरचा जर राजकुमार असता, तेव्हा राजकुमार म्हणतो की तर हे प्रकरण कधीच बाहेर आलं नसतं आणि माझं नाव कुठेही बाहेर येणार नाही याची मी खबरदारी सुद्धा घेतली असती. आणि राजकुमार म्हणतो की मला असं वाटलं की माझ्या माणसांसाठी आज मी काहीतरी करू शकत आहे आणि म्हणून मी ते केलं. आणि राजकुमार आता अमृताचा हात धरत म्हणतो की थँक्यू, तू माझं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं केल्याबद्दल. आणि हा एकच शब्द यासाठी पुरेसा ठरत नाही. आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की माझं ना दिवसेंदिवस तुझ्याबद्दलचं मित्रत्वाचं नातं दूर होत चाललं. आणि राजकुमार अमृताच्या एकदम जवळ येऊ लागतो. त्या क्षणी अमृता लाजून बाहेर निघून जाते. राजकुमार म्हणतो की बहुतेक शत्रुत्व असेल आणि वाक्य
तर पूर्ण करून जा, असे म्हणत राजकुमार बाहेर जातो. आणि इकडे आता सावली विठ्ठलाकडे येऊन प्रार्थना करत म्हणते की विठोबा, तू माझा श्वास आहेस, मला तू श्वास दिलं, वाचायला शिकवलं, लिहायला शिकवलं, तू माझ्यावरती चांगले संस्कार केलेस, मला कसं वागायचं हे शिकवलं, आणि सारंगसारांसारखा एवढा चांगला नवरा मला तू दिला आणि एवढं चांगलं सासर दिलं, आणि अजून मी तुझ्याकडे काय मागू. आता सावली म्हणते की अजून एक माझ्यावरती जबाबदारी पडली आणि त्यासाठी मला ताकद दे, शक्ती दे, कंपनी आणि घर दोन्ही सांभाळण्याची ताकद तुम्हाला दे, असे आता सावली विठोबाला बोलते आणि प्रार्थना करून हात जोडते. आणि त्यासाठी तू माझ्या पाठीशी सुद्धा उभा राहा, असे आता सावली बोलते. तेवढ्यात आता अमृता तिथे येते. अमृता आता शर्मेने लाजून चूर झालेली असते. सावली आता अमृताकडे बघते. अमृताकडे बघत आता सावली म्हणते, काय झालं अमृता वहिनी, एवढ्या खुश आणि आनंदी दिसता तुम्ही. अमृता म्हणते, काय नाही ग, चल काय काय करायचं स्वयंपाक, चल आपण नेहमीप्रमाणे करूयात. सावली म्हणते ठीक आहे. आणि अमृता म्हणते की आता सावली तू कंपनी सांभाळणार आहे ना, मला खूप आनंद होतोय आज. आणि अमृता म्हणते माझा विश्वास आहे तू कंपनीसुद्धा आता तेवढ्याच ताकदीने सांभाळशील सावली. सावली म्हणते की मला थोडं टेन्शन आलंय हो वहिनी, घर आणि कंपनी एकत्र कसं सांभाळू मी. अमृता म्हणते, हे बघ सावली, मला कोणीच विचारलं नाही तू कंपनीत काम करशील का नाही म्हणून, पण मला खात्री आहे की सावली तू कंपनी नक्की सांभाळशील आणि तू स्वतःला कमी लेखू नकोस. आणि सावली म्हणते की अमृता वहिनी, पण कसं आहे ना, आता सगळा भार तुमच्या एकटीवरच पडेल घरातला. तेवढ्यात आता राजकुमार तिथे येतो आणि म्हणतो की नाही, एकटीवरती पडणार नाही, कारण सावली आता आम्ही फ्रेंड झालो, मित्र झालो. तेव्हा आता राजकुमार म्हणतो तिला मदत करायला आता मी आहे सावली. आणि त्यानंतर आता सावली म्हणते तुम्हाला गॅरेजसुद्धा सांभाळायचं असेल राजकुमार दादा. तेव्हा आता असं तर राजकुमार म्हणतो की गॅरेजमध्ये मी काय काय शिकलो माहिती आहे का, कांदा मी असा कापत होतो उभा, आता बघ कसा कांदा कापतो, घे इकडे तो कांदा. राजकुमार म्हणतो कांदा मी एवढा बारीक कट करू शकतो ना, चावायची सुद्धा गरज पडणार नाही. सावली म्हणते की तसं ही सगळी कामे वेळेत झाली पाहिजे. मी एक काम करेल अमृता वहिनी, सकाळी लवकर उठेल, अर्धी कामे सकाळी करून जाईल आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर अर्धी कामं करत जाईल. आता अमृता म्हणते, हे बघा तुम्ही असतील तुमच्या गॅरेजचे मालक, पण मी किचनची मालकीण आहे, मी सांगेल ना तसंच होणार. आणि आता राजकुमार म्हणतो की अगं सावली, मी आतमध्ये होतो ना तेव्हा ही अर्धवट बोलणं सोडून तशीच इकडे आली. तर सावली म्हणते बरोबर आहे, किचनमध्ये अमृता वहिनी आल्या तेव्हा त्या लाजच होत्या. सावली म्हणते काय हो अमृता वहिनी. सावली म्हणते की काय भानगड आहे. अमृता म्हणते सावली तू त्यांचं काही ऐकू नकोस. राजकुमार म्हणतो की मी काय म्हणत होतो माहिती का, दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं. आणि राजकुमार म्हणतो इथेच तेच गाळलेल्या जागा भरायच्यात. राजकुमार म्हणतो मी मागापासून याला सांगतोय, पण उत्तर बरोबर की चूक ही मला सांगतच नाही का सावली. आणि राजकुमार म्हणतो दिवसेंदिवस प्रेम वाढत चाललं तर लगेच आता अमृता लाजून तेथून निघून जाते. आणि सावली आता खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते, तर राजकुमार सुद्धा निघून जातो. इकडे आता तारा ही मॉडेलिंगसाठी फोन करत आणि विचार करत आता बेडरूममध्ये बसलेले असताना पुन्हा बबलू तिथे येतो. बबलू ताराला हात जोडतच म्हणतो की तुम्ही आता ना मला फक्त पाया पडायचंच ठेवलंय. तारा म्हणते काय झालं रे बबलू. बबलू म्हणतो की ती किरण माझ्याशी बोलतही नाही आणि फोनही घेत नाही. बबलू म्हणतो की तारा मॅडम तुमचा सल्ला काही उपयोगात येत नाही. तर तारा म्हणते मग तुला जे चांगले सल्ले देतात ना त्यांच्याकडे जा बबलू. आणि इकडे आता तारा म्हणते की सपोज किरणकडून जर सारंगला पेपर लागत असेल आणि तुला पाठवलं तर मग तू काय म्हणशील. बबलू म्हणतो सोपं आहे, पेपर दे म्हणेल. तर तारा म्हणते तसं नाही, इथेच तू चुकतोय. तू काय म्हणायचं, मी तुला थोडासा त्रास देतोय. किरण सारंग सरांना ना पेपर्स लागतात तेव्हा प्लीज ते पेपर देतेस का, प्लीज हा शब्द वापरायचा. आणि तेवढ्यात आता ताराला सोहमचा फोन येतो. तर बोलण्यासाठी फोनवर आता तारा बाहेर निघून जाते. आणि बबलू आता किरणला कसे डॉक्युमेंट्स मागायचे याची ॲक्टिंग करू लागतो आणि प्रॅक्टिस करू लागतो. आणि तेवढ्यात आता तारा ही फोनवर बोलून पुन्हा बबलूकडे येते. बबलू म्हणतो काय झालं. तारा म्हणते बघ ना रे, सोहम आज येणार होता आणि आता म्हणतोय उद्या येतो म्हणून. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आता सावली गणपती बाप्पा समोर येते आणि गणपती बाप्पाला आरती ओवाळत म्हणते की बाप्पा आज माझ्या कंपनीतला पहिला दिवस आहे. सावली म्हणते की आज मी एक नवीन पाऊल ठेवू राहिले तेव्हा माझ्यापेक्षा तुला सगळंच माहिती असणार आहे. सावली म्हणते की ही जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडू शकेल की नाही. आणि सावली म्हणते की फक्त घर आणि ऑफिस सांभाळताना मला कुठे कमी पडू देऊ नकोस विठोबा. आणि सावली म्हणते माझ्या हातून कुठलीही चूक होऊ देऊ नकोस आणि त्यासाठी मला बळ दे. आणि प्रेमाने आता सावली ही गणपती बाप्पाला आता दिवा ओवाळून हात जोडून गणपती बाप्पाच्या पाया पडते.
आणि त्यानंतर आता सावली तिचं आवरून सारंगसोबत कंपनीत जाते आणि कंपनीत आता सावलीचा असतो तो पहिला दिवस. सारंगने आता सावलीला पहिल्या दिवसाची खूप सारी तयारी केलेली असते आणि त्याच वेळेस इकडे आता सावली आणि कंपनीचे सगळे एम्प्लॉई आता समोर येतात आणि सारंग आता फुलांचा बुफे देऊन सावलीचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि सगळे एम्प्लॉई आता सावलीचं अभिनंदन करत आता सावलीला वेलकम करतात. आणि त्याच वेळेस इकडे एक मोठी भयानक घटना घडलेली असते आणि सोहमचा ताराला फोन आलेला असतो. सोहमने ताराला म्हटलेले असते की हे बघ, मला एक गाणं रेकॉर्ड करायचं आणि त्यासाठी तारा तू गायचंयस. ते ऐकताच आता ताराला धक्का बसतो आणि पटदिशी तारा आता सावलीला फोन करते. सावली आता कंपनीत असते आणि त्या कंपनीच्या आवाजामध्ये आता सावली तिचा फोन स्पीकरवर टाकते आणि त्याच वेळेस आता तारा म्हणते की सावली ऐक, आपल्याला म्हणजे सोहमला एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि त्यासाठी मला मम्माने फोन केला होता. तेव्हा उद्या कंपल्सरी आपल्या दोघींना रियाजासाठी जायचं आहे. ते ऐकताच आता सावली म्हणते की पण तारा मॅडम, अहो आता कंपनीत सुद्धा मला यायचं आहे आणि कंपनीत येऊन मी हे सगळं कसं मॅनेज करणार. तेव्हा तारा म्हणते की तुझं तू बघ, पण काही केलं तरी गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि सावली तुला गायचं आहे. आणि जेव्हा हे वाक्य तारा आता सावलीला सांगते त्याच वेळेस सावलीचा मोबाईल स्पीकरवर असतो आणि समोरून सारंग आता सावलीचं ते सगळं मोबाईलमध्ये बोलणं ऐकतो. आणि त्याच वेळेस आता ताराने म्हटलेलं असतं की सावली, मला सांगू नकोस, तुला गायचं म्हणजे गायचं आहे. आणि ते ऐकताच आता सावली गाणं गाते हे सत्य आता स्वतःच्या कानाने आणि स्वतःच्या डोळ्यांनी सारंगने समोर उभा राहून ऐकलेलं असतं आणि बघितलेलं असतं. तेव्हा आता सावलीच्या गाण्याचं सत्य सारंग समोर येऊन सारंगला आता सावलीच्या सगळ्यात मोठ्या सत्याचा कसा उलगडा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.